नमस्कार, मी पत्रकार दादासाहेब नेल. प्रजासेवा रोखोकमध्ये आपलं स्वागत. आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण. 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवस आणि या जयंतीच्या निमित्तानं मुजरा शिवाजी राजांना त्या रयतेच्या राजाला, त्या भक्तीला जोड नाही, त्याच्या शौर्याला तोड नाही, असा हा छत्रपती या मातीमध्ये जन्माला आला. आणि वास्तविक पाहता जिवाजी, यशाजी, नेताजी, कर्तोजी, तानाजी अशा असंख्य मावळ्यांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ज्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मावळ खोऱ्यातील पोरांना त्यांना एक विश्वास देऊन त्यांच्या खांद्यावर या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करणारा हा राजा त्यांच्याच घरामध्ये जाऊन आपण कोणीतरी फार मोठा आहोत असं त्यांनी कधीच दाखवलं नाही. आपणही त्यांचाच, तुमच्यासारखाच मी आहे असं म्हणत लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांनी त्यांच्या घरामध्ये जाणं असेल, त्यांची भाजी भाकरं खाणे असेल, अशा प्रकारे त्यांनी एक विश्वास गमावला होता. आणि हा विश्वास स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य आहे आणि इथं आपल्याला अन्यायाला मारायचं आहे, माणसांना नाही. आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही जर हात लागला तर त्याचे हात कलम केले जातील असं सांगणारा शिवराय, असं सांगणारा राजा पुन्हा या मातीमध्ये जन्माला आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे धगधगता स्वाभिमान आहे. या सह्याद्रीच्या छाव्यानं ज्याला शंभू राजाचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवघरातील स्थान असा हा भगवा आज ही आसमंतामध्ये आहे, कृपावंत आहे, दयेचं वास्तव आहे. स्वराज्य संकल्पक असणारे शहाजीराजे हे परकीय मुलकामध्ये होते तरीसुद्धा त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न 10 पटीने वाढवलं. तो तेजस्वी तारा म्हणजे शंभूराजे. आणि आज जो शिवनेरीवर तोफांचा आवाज गडगडला, सह्याद्री कडा कपारी दुमदुमली, दीन दलितांचा कैवारी जन्मला, शिवबा जन्मला, माझा राजा जन्मला, अशा प्रकारचा एक आवाज या देशात राज्यात घुमला. स्वराज्याचा फेर जिवंत करून स्वराज्याचा फेर हृदयात धडधडला आणि आमच्या आऊसाहेब शंभूराजे आठवले की आजही डोळ्यामध्ये अश्रू येतं. जिथे पडली पाऊले आमची त्याच इतिहासाच्या वाटा मोडल्या नाहीत आणि वाकल्यासुद्धा नाहीत असा हा मावळा आहे. आज मात्र आपण हे विचार सोडून भरकटलो आहोत. याच विचारांची आज आपल्याला गरज आहे. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंनी दिले म्हणून म्हणावेसे वाटते, थोर तुमचे उपकार जिजाऊ, थोर तुमचे उपकार कधी फिटणार नाहीत. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी मिटणार नाही. असे हे वीर मातेने घडवलेले छत्रपती शिवराय शंभूराजे यांचं राज्य कसं असेल, स्वराज्य कसं निर्माण केलं असेल, यानं या स्वराज्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त स्वराज्य निर्माण करायचं आहे. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ होता, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार होती, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार होता आणि शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचा शौर्य होतं आणि जिजाऊंचे पुत्र होते. शिवछत्रपती म्हणजे एक विचार होता आणि हाच विचार आज आम्हाला फार मोठ्या प्रकारे कीर्तीवर घेऊन जाऊ शकतो. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक मावळ्यांनी आपलं बलिदान दिलं, अनेक मावळे मातीसाठी मातीत गेले. आपण काय करतो हे पाहण्याची आज गरज निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच शेवटी म्हणावंसे वाटते की फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला.
तुमचा आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.